नमस्कार मंडळी, आजची आपली रेसिपी आहे सोया चंक्सचा स्टफ पराठा बनवतोय आपण. बनवायला अतिशय सोपा, चवीला अप्रतिम आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रोटीनने भरपूर असा हा पराठा असणार आहे. सोया चंक्स जे मिळतात आपल्या बाजारात त्यापासूनच आपण हा पराठा बनवणार आहोत सोप्या पद्धतीने आणि लहान मुलांना स्पेशली आवडेल असा हा पराठा असणार आहे. कारण टेस्टी तर हा नक्कीच आहे आणि मोठी मंडळी सुद्धा खाऊ शकतात. काय करायचंय, सगळ्यात अगोदर सोया चंक्स बॉईल करून घ्यायचेत आणि नंतर त्यामधलं सगळं पाणी हाताने पिळून काढून घ्यायचं आहे आणि नंतर आपण ह्याचं छानपैकी सुकी भाजी किंवा मग भुर्जी टाईप करणार आहोत आणि ते आपण चपातीच्या पिठामध्ये भरून त्यापासून पराठा बनवणार आहोत. तर सोया चंक्स बॉईल होतात. आणखी काय काय साहित्य लागते पाहूयात. एक उकडलेला बटाटा लागणार आहे आपल्याला आणि चॉपरमध्ये आपण बाकीच्या ज्या भाज्या आहेत ना त्या सगळ्या छानपैकी बारीक कट करून घेणार आहोत. तर मी ते एक कांदा घेतलेला आहे, लसणाच्या 10 ते 15 पाकळ्या घ्यायच्यात, आलं घालायचं आहे. मी ते एकच हिरवी मिरची घालते, पण तुम्ही तिखट खायचं असेल तर आणखी हिरवी मिरची घालू शकता. एक ढोबळी मिरची घालायची आहे, कोथिंबीरीची पानं ॲड करायची आणि तुम्ही याच्यामध्ये ना आणखी भरपूर भाज्या ॲड करू शकता तुमच्या आवडीनुसार. म्हणजे बीन्स, मटार, कोबी वगैरे, गाजर अशा भरपूर वेगवेगळ्या भाज्या घालून तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे असे हे पराठे बनवू शकता. तर सगळ्या भाज्या चॉप करून झालेल्या आहेत. टोमॅटो फक्त आपण नंतर बारीक कट करून घेणार आहोत. तर कढई तापत ठेवली. कढईमध्ये 1 चमचाभर तेल गरम केले, त्यामध्ये जिरे घालायचे अर्धा चमचा आणि कट करून घेतलेली हिरवी मिरची, कांदा, आलं, लसूण आणि ढोबळी मिरची हे जे आपण कट करून घेतले सगळ्या भाज्या आहेत त्या ॲड करूयात. त्या 2 मिनिटासाठी परतून घ्यायच्या आहे आणि नंतर त्यामध्ये टोमॅटो जो की मी चॉपरमध्येच बारीक कट करून घेतला होता तो सुद्धा ॲड केलेला आहे. तर भाज्या इथे छान परतून घेऊयात आणि नंतर त्यामध्ये आपण सोया चंक्स जे आहेत ना ते छानपैकी आपले बॉईल झालेले आहेत. त्यामधलं सगळं पाणी मी हाताने स्क्वीज करून काढून टाकले आणि ते सुद्धा आपण अशा प्रकारे चॉपरमध्ये बारीक करून घेणार आहोत. आणि आता आपण हे कढईमध्ये ॲड करणार आहोत. त्या अगोदर आपण मसाले घालून घेऊया. मसाल्यांमध्ये अगदी बेसिक मसाले आहेत. 1 चमचा धना पावडर, अर्धा चमचा हळद पावडर, लाल मिरचीची पावडर घालायची अर्धा चमचा आणि त्यानंतर संडे स्पेशल मसाला घालायचा आहे अर्धा चमचा. तुम्ही गरम मसाला सुद्धा वापरू शकता. सगळं छान परतून घ्यायचं आहे. नंतर आपण ह्याच्यामध्ये सोया चंक्स जे बारीक करून घेतले होते ते ॲड करूयात आणि हे मस्त परतून घ्यायचं आहे. यामध्ये आता आपण जो उकडलेला बटाटा आहे ना तो किसून घालणार आहोत. तर बटाटा यासाठी घालायचे कारण बाइंडिंग यायला हवं पराठ्याला. सोया चंक्स हे फार सुके आणि मोकळे होतात, त्यामुळे पराठा फाटू शकतो. म्हणून हा बटाटा मी ते किसून घालणार आहे. तुम्ही हाताने स्मॅश करून घातला तरी सुद्धा चालेल. चवीनुसार मीठ सुद्धा ॲड केलं मी ह्याच्यामध्ये आणि थोडीशी कोथिंबीर घालायची बारीक चिरून. साधारणतः 5 मिनिटासाठी हे मिश्रण आपण परतून घेऊयात. म्हणजे काय होईल, सोया चंक्समध्ये थोडासा जो पाण्याचा अंश असेल तर तो सुद्धा छानपैकी ड्राय होईल. तर अशा प्रकारे आपला हा जो पराठ्यासाठीचं स्टफिंग आहे ना ते तयार आहे. सगळ्यात शेवटी ह्याच्यामध्ये पाव चमचा ते अर्धा चमचा मॅगी मसाला आठवणीने घालायचा आहे. त्याची खूप छान टेस्ट येते या पराठ्यांमध्ये. आणि सगळं परत एकदा मिक्स करायचं आहे. आपलं पराठ्याचं स्टफिंग तयार आहे मंडळी. हे स्टफिंग आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते. थंड झाल्यानंतर आपण ह्याचे पराठे बनवणार आहोत. तर चला आता पराठा बनवून घेऊया. त्यासाठी चपातीसाठी जे पीठ येतं ना त्यामधलेच मी इथे 2 गोळे घेतले आहेत आणि त्याच्या छोट्या छोट्या चपात्या लाटून घेते आणि त्या चपातीवरती आपण जे सारण बनवले ना सोयाचं ते भरून घेऊयात. भरपूर प्रमाणात भरा आणि चपाती दुसऱ्या चपातीने बंद करून व्यवस्थित पॅक करून त्याचा पराठा लाटून घ्यायचा आहे हळूवार हाताने आणि गरम तव्यावरती दोन्ही बाजूला साजूक तूप लावून हा पराठा खरपूस भाजून घ्यायचा आहे मंडळी. तुम्ही हा पराठा जेवढा खरपूस भाजाल ना तेवढा तो अप्रतिम लागेल चवीला. त्याचबरोबर तुम्ही जर हा पराठा लहान मुलांना देणार असेल तर त्यामध्ये चीज अवश्य घाला, बटर लावून भाजा. आहा, इतका अप्रतिम बनतो ना, एकदा तर नक्कीच बनवला पाहिजे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर स्टफ पराठ्याचे लवर असाल ना तर तुमच्यासाठी ही रेसिपी ट्राय करणं मस्ट आहे मंडळी. तर चला आपला पराठा तयार आहे. हा पराठा तुम्ही सॉसबरोबर, हिरव्या चटणीबरोबर किंवा मग अगदी दह्याची कोशिंबीर किंवा प्लेन दही जरी घेतलं ना त्याबरोबर सुद्धा सुरेख लागतो. नक्की बनवून बघा आणि अशा साध्या सोप्या हेल्दी आणि झटपट बनणाऱ्या रेसिपीजसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मंडळी. थँक्यू सो मच. बाय.